चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की 22 लाख मराठ्यांना कुणबीच्या नोंदी देऊन आम्ही प्रमाणपत्र दिलेले आहेत, उर्वरित राहिले त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे हे त्यांनी सांगितलं. आणि दुसरीकडे आपण सांगताय की 58 लाख नोंदी निघाल्या, मात्र त्याचे प्रमाणपत्र दिले गेली नाहीत. म्हणजे नेमकी किती प्रमाणपत्र दिले गेले असं आपल्याला म्हणायचं? माझं सरळच म्हणणं आहे त्यांना, तुम्ही कॅबिनेटनं मंजुरी देऊन कायद्याचा सगळ्या नियमाचा आधार घेऊन तुम्ही शिंदे समिती गठीत केलेली, नोंदी तिलाच शोधायला लावल्यात तुम्ही, आम्ही नाही शोधल्या. मग तुम्ही जर 58 लाख शोधल्यात तर मोठ्या मनानं सांगा ना गरीबाला, 58 लाख नोंदी शोधल्या, हे 58 लाख प्रमाणपत्राची यादी, हे 58 लाख दिलेत. मला यादी पाहिजे नोंदीची पण आणि प्रमाणपत्र वाटप झालेली पण 28 ऑगस्टच्या आत, मला ते पाहिजे. तुम्ही 58 लाख नोंदी शोधल्या ना, तुम्ही म्हणलं पाहिजे 58 लाखाची यादी आहे दिलेली प्रमाणपत्र आणि ही दुसरी यादी आहे निघालेली नोंदीची. कसं का देत नाहीत तुम्ही? त्यांना ते द्यायच्या नाही आहेत, मराठी मोठे होतील म्हणून त्यांचा ह्यो डाव आहे. त्यांना गॅजेट पण द्यायचे नाही आहेत. त्यांना माहिती आहे पश्चिम महाराष्ट्र पुढं जाईल, मराठवाडा पण पुढं जाईल. हे गॅजेट दिल्यावर सरकार दस्तावेज, आणि मी ते दोन्ही घेणार आहे, गॅजेट पण घेणार, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पण, सुट्टीच नाही आणला. आणि मराठी सोडत नाही. पश्चिम महाराष्ट्र एवढा खोळून उठला आहे, मराठवाडा तर आगच आहे भाऊ. विदर्भ पण मदतीला आहे, ते म्हणतो आमचेच लेकर आहेत मराठ्यांचे, आम्हाला जरी आरक्षण असलं आम्ही तुमच्यासाठी. कोकण का सगळा खवाळा, खानदेश पण खवाळा, अख्खा महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र एका जागेवर उभा राहिला. मुंबई पुण्याला आपले लोक नोकऱ्याला गेलेले, कंपन्यात गेलेले, सरकारी नोकऱ्यात असणारे, काही जण व्यवसायासाठी गेलेले, रजा टाकल्या सगळ्यांनी. ही मराठी, मला लय आनंद आहे हो. माझा मराठा समाज एकजूट राहिला. तुम्हाला राहावं लागेल असं, एका दिवशी मिळेल नाही मिळणार, खचून नाही जायचं, नाही मिळालं म्हणून लगेच खचून जायचं, अजिबात नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे. पहिल्या वर्षी शेतात पीक नाही झालं मग दुसऱ्या वर्षी शेती की तो काय, आपण पुन्हा प्रयत्न करायचे आणि मोठं व्हायचं. तसं एखाद्या वेळेस सरकारने धोका दिला म्हणून आपण गळून नाही जायचं, पुन्हा लढायचं मोठ्या उमेदीने. मी कसं करतो, 3 वर्ष झालं तुमच्या लेकरा बाळासाठी लढतोय समाजाच्या. सरकारने आज फसविलं मग का उद्या मी काय गळून जातो का? मी जास्त ताकदीनं लढतो पुन्हा. तसंच मराठ्यांनी सुद्धा एखाद्याने आपल्यावर अन्याय केला, आपल्याला फसवलं, खचून नाही जायचं, जास्त जोमान लढायचं. मग चीड आली पाहिजे, चीड. दादा, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आपण त्या ठिकाणी आता पूर्ण दौरा केला, आम्ही ते कव्हर केलं. परिस्थिती अशी जाणवली की मराठवाड्यामध्ये जितका प्रतिसाद मिळाला, अगदी त्याहीपेक्षा अधिकचा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये मिळाला. जिथं बैठक आयोजित केल्या तिथं मोठ्या मोठ्या सभा झाल्या. हा जो पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इतक्या ताकदीनं, इतक्या रात्री, म्हणजे कधी 12, 12:30, 2 या वेळेतसुद्धा लोक होते, हे लोक रस्त्यावर उतरले आणि महिलासुद्धा त्यामध्ये विशेष संख्येनं होत्या. हे नेमकं कशामुळे घडलं असं तुम्हाला वाटतं? पश्चिम महाराष्ट्राने इतिहास केला हे तर खरं आहे. मराठवाडा तर तेव्हा मराठवाडाचे, ते काय कोणाला मोजितच नाही. ते असे म्हणजे लाटाच बाहेर पडत असते, उसळत असते. पण पश्चिम महाराष्ट्राने इतिहास केला हे मात्र सत्य आहे. कारण त्यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यांना न कळून देता हिनवलं जायचं. बघा बरं, त्यांना हिनवलं जायचं. हे पैसेवाले तर सदन भागे, यांना काय गरज आहे, असं मोठेपण द्यायचे, झाडावर चढवायचे. त्यांच्या लक्षात आलं आणि मीही त्यांच्या लक्षात आणून दिलं, बाबा हो तुम्ही श्रीमंत आहेत, आम्हाला उलट गर्व आहे तुमचा, आमचे मराठी श्रीमंत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुमची लेकी बाळी तुम्ही उच्च शिक्षणात शिक्षण देऊ नये, नोकऱ्याला लागू नये, असं होत नाही. बरं तुमच्याजवळ आज 10 एकर आहे, 50 वर्षांनी ते न 1 करावं जमीन, आणि ज्याजवळ 2 एकर आहे त्यांनी त्याचं तर गुंठ्यावरच काम झालं. मग लेकरं कसं शिकवणार तुम्ही, नोकऱ्याला कसं जाणार तुम्ही? आत्ताच सावध व्हा. त्यांच्या डोक्यात आलं की अरे जरंगे पाटील सांगता खरं आहे, आपण आता सदन ठीक आहे ना, आपल्याजवळ जर बागायतीचा पैसा, पोरग नोकरीला लागलं तो पैसा, आपणच श्रीमंत होऊ. काय चुकीच सांगतो मी त्यांच्या लेकरासाठी. आणि एवढा आनंद आहे मला की पश्चिम महाराष्ट्र इतक्या ताकदीनं उसळला. त्यांना त्यांच्या लेकरा बाळाची, त्यांच्या जातीची जाग आली, स्वाभिमान आला, याच्यात मिले आनंदी. कारण तिथंसुद्धा बागायती असणारे लोकसुद्धा आरक्षण घेतात. मग माया मराठीने का घेऊ नये? फळबाग असणाऱ्या, ऊस असणाऱ्या सदन भागाने का घेऊ नये? बाकीचे पण घेतात, त्यांच्याकडे ऊस आहे, फळबाग आहे, तरी आरक्षण घेतात. माझ्याच मराठीने का नाही घ्यायचं? मी हे त्यांच्या मनावरती बिंबवलं की तुम्ही का नाही घ्यायचं.
तुम्ही आत्ता मोठे आहेत, श्रीमंत आहेत, आणखीन मोठे दिसताल, आम्हाला आनंदच वाटेल. तुमच्या दारात तुमच्या लिकी बाळीची, पोराची, लाल दिव्याची गाडी अधिकारी म्हणून राहिले, तुमची शान वाढणार आहे. तुम्ही मुरदाड नका बनू, आळशी नका बनू. आणि त्यांचा स्वाभिमान मर्दानगी अशी जागी झाली ना, लय आनंद झाला मला त्याचा. लय खमके आहेत ते बी. त्यांची मर्दुनगी जागी झाली, स्वाभिमान जागा झाला, असे पेटून उठलेत. आणि कम नाही उठणार ते, का नाही उठणार विदर्भ पेटून, कोकण खानदेश का नाही उठणार, का पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पेटून नाही उठणार, का नाही उठणार. त्यांच्या लेकरा बाळासाठी मी झटतोय, का नाही उठणार ते. वाईट दिवस येतील ना मग. दादा, जेवढा पश्चिम महाराष्ट्र उसळलेला दिसला, संतप्त झालेला दिसला, पण या आंदोलनात किंवा या बैठका घेताना तुम्ही सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेंना फायलावर घेतलं, तुम्ही संजय शिरसाटांना फायलावर घेतलं, दोघांना तर घेतलंच, पण एकनाथ शिंदे यांनाही तुम्ही फायलावर घेतलं, देवेंद्र फडणवीसांनाही फायलावर घेतलं. नेमकं कारण इथं काय घडलं की ह्या दोघांना तुम्ही फायलावर घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सरसंधान साधलं होतं? आरक्षण नाही मिळलं तरी चालत, पण मी पक्षाचा नेत्याचा होऊ शकत नाही. मी माझ्या समाजाचा आहे. माझ्या समाजावर एवढी माया करतो मी. आरक्षण मिळलं तरी नाही मिळलं तरी चालन, याचा अर्थ काय घेणार नाही असं नाही, मुंडक्यावर पाय देऊन घेणार. ती बोलण्याची भाषा असते आपली. अमुक गोष्ट नाही मिळाली तरी चालन, पण आपल्या घराची प्रतिष्ठा जाता कामा नये, आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जाता कामा नये, तशी माझ्या समाजाची प्रतिष्ठा जाता कामा नये. ही माझी जबाबदारी. नेत्याला आणि पक्षाला मानतो, आणि जातीला नको मानू काय, मी जातीलाच मानणार. पक्ष नेत्याला आणि फित्याला मानायला मोकळा नाही, चुकल्यावर सोडणार नाही. काय करायचं मला त्या मित्रत्वाचं. बरं महासमाज माझ्यासमोर वेदनेनं तर पडतो, पोराचे प्रमाणपत्र रद्द झालेत, रडायला लागलेत पोरा, रडायला लागलेत, आणि मी नेत्यासंग गप्पा आणू, नेताच चांगला म्हणू, हे माझे कोण शक्य नाही भाऊ. असं रक्त आहे मराठ्याचं, हे माझे कोण शक्य नाही. मी मराठ्यांच्या लेकराच्या वेदना तिकडूनच बोलणार. इकडं ते मित्र तुटू, नाही तिकडं पक्ष तुटू, नाही तर मंत्री तुटू, मला नाही देणं घेणं त्याचं. चूक करणार. शिंदेने सांगितलं शिरसाटला, आणि शिरसाटने मराठीचं वाटोळं केलं, कसं काय सोडणार मी. कारण आम्ही तुमच्या जीवावर नाहीत ना, तुम्ही माझ्या समाजाच्या जीवावर आहेत. मंत्री आमदार, तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या मराठ्याच्या जीवावर होत आहे. तुम्ही तुमच्या जीवावर नाहीत आम्ही. तुम्ही का 10 रुपयाचं तेल मीठ देत नाहीत माझ्या समाजाला. माझा समाज कष्ट करून लेकरं पोषितो, मोठे करतो. आम्हीच तुम्हाला पोषितो उलट. तेव्हा तुम्हाला एवढे बंगलेन, गाड्यान, आमदारक्यान, मंत्र्यान, माझ्या समाजामुळे तुम्हाला, तुमच्यामुळं नाही. तुम्ही आम्हाला कधी काही देऊ शकत नाहीत. आम्हाला आमचेच राबावं लागतं, कष्ट करावं लागते. तर कशामुळे तुमच्या पुढं झोकायचं. समाजाला मी झोकू शकत नाही त्यांच्या पुढं, आणि मी बी झोकू शकत नाही. काय व्हायचं तेवढी चल, काय करणार आहे ते. त्या फडणवीसनी त्या बावनकुळ्या सांगून प्रमाणपत्र रद्द केलं. कसं काय सहन करणार मराठा समाज. मराठा समाज इतका खवळला आहे ना आता. माझ्या समाजाला त्याची जात आणि लेकरं कळाले ना, हे माझ्यासाठी लय आनंदाची गोष्ट आहे भाऊ. पहिल्यांदा आम्ही नेत्यावर आणि पक्षावर प्रेम करायचो मराठी, आता आम्ही आमच्या जातीवर आणि आमच्या लेकरा बाळावर प्रेम करायला लागलो. इथंच जिंकला लढा. हो, इथंच जिंकला. नाही तर पहिले नेत्याला बोललो की आपले लोक गोटे घ्यायचे. म्हणजे प्रेम कोणावर, नेत्यावर. नेत्याचा पोरग झालं आमदार, पोराचा बाप झाला खासदार, लगेच पुतण्या झाला मंत्री, आणि आम्ही त्याच्यातच वा 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 आमचे साहेब मंत्री झाले. असं तो साहेब मंत्री झाला बॉच्या, तो काय त्याचा बंगला आणि त्याची गाडी बघून आपलं पोट भरणार आहे का. आपले लेकरं बाळ चालले लोकांचे तर कामाला कवर लोकांचेच गुणगान गाता. माझा मराठा सम त्यातून बाहेर पडला बा. तेव्हा मग तो नेत्याची गाडी ना तिकडे ढुंगात घाल म्हणते. तो ह्या गाडीनं आम्हाला काय फरक पडणार आहे. तो वावर आहे तुला ठुई, तो ह्या कंपन्यात तुला ठुई. आमच्या पोराचं आणि पोरीचं काय हे प्रश्न मराठा समाज विचार लागला, आणि मी तिथंच जिंकलो. लढा तिथंच जिंकला. समाज अन्याय सहन न करणारा पाहिजे, आणि अन्याय आपल्यावर करायला लागलेत हे कळणारा समाज पाहिजे. अन्याय झाला तरी मंत्र्यासंघ आणि आमदारासंघच, कुणी किती वेदना दिल्या घाण बोललं तरी बी नेत्यासंघ आणि पक्षासंघच. ह्यो समाज का सुधारणार आहे. मग माझ्या समाजाने राईट खुटी ओळखली की हे फक्त यांचेच पोरं मोठे करतात राजकारणी, पक्ष आणि नेता हे त्यांचेच पोरं पुरी मोठे करतात, आपले नाही करत. एक नेता नाही भाऊ महाराष्ट्रात असा की त्यांनी त्याच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याला म्हणला तू पोरगण पोरगी माझ्या शाळा कॉलेजवर फुकट शिकून दे, दाखव बरं म्हणा. त्या टायमाला तो माझ्या हातात नाही होते, आमच्या मधल्याच्या हातात आहे. तेव्हा यांच्या मधल्याच्या हातात असतं.
मतदानात टायमाला नसतं का मधल्या भावाच्या हातात? आपण जर म्हणलं त्या कारखान्यावर काय करा, एक पोरगं घेऊन टाका, परमनंट करा, मग तर रोज तर पगार नाही देत त्याला. एखाद्या शाळेवरती आता जेवढे शाळा आहेत महाराष्ट्रात, कुणी ना कुणीतरी कार्यकर्ता असेल ना त्यांचा. सांग बरं म्हणा येऊ की आमच्या साहेबांनी माझ्या पोराची फीस नाही घेतली, माझ्या पोरीची घेतली नाही. तिथं नाही, म्हणजे ते शेवटी पैसेच कमवतात आणि आम्ही राबवतोच. आणि कोण आहे मग आमचं? कोण आहे? कोणचा नेता आणि कोणचा पक्ष आमचा आहे? अरे गरीब मराठी तुम्हाला मतदान करते, त्याच्याकडे लेकी बाळीसाठी एका दिवस फीस भरायला नसतात पैसे, नाही सोडत तुम्ही गरीबाचा पोरगा कवात नोकरीला नाही घेतला, मोठा वाडा बघून घेतला म्हणजे गावाला फिरायला मतदान. मला महाराष्ट्रात एक घर दाखवा असं की हे सहकार शैक्षणिक क्षेत्र जेवढे आहेत, ज्यांच्याकडे कंपन्या आहेत, त्यांनी काय केलं आहे, गरीब मराठी ज्याच्या घरात 2च मतदान आहे त्याचं पोरगी नोकरीला घेतली, दाखवा बरं. ज्याचा वाडा मोठा, ज्याच्या घरात 100 माणसं, तीच नोकरी घेतली यांनी, आणि मग ते सगळ्या गावाला घेऊन हिंडत आहे संघ. ही परिस्थिती आहे. आमचं कोण? म्हणून मराठ्याला मी सांगितलेलं आहे, तुम्ही मेन मी तुमचा. आपण गरीब मराठ्यानं आपण एकमेकासाठी लढायचं. आपल्यावर संकट आलं तरी आपणच परतायचं. श्रीमंत आला ती नाही यायचा नाही. तेव्हा मराठी पेटून उठलेत, कारण त्यांच्या लेकराबाळासाठी झटतोय. पश्चिम महाराष्ट्र खरंच उठला ना, त्यांच्याच लेकराबाळाचं कल्याण होणार आहे. मी त्यांच्याच लेकरासाठी लढतो. विदर्भातल्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय. ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांचे पण प्रमाणपत्र निघलेत विदर्भात. खानदेशातसुद्धा ज्यांचं मराठ्यांचं त्यावेळेस नावं नाही आली, आता नोंदी सापडल्यात त्यांची. कोकणातसुद्धा, मराठवाड्यातसुद्धा. मग त्यांच्या लेकरासाठी लढतो म्हणलं ते कसं काय घरी झोपतील? मराठी ह्या बारीने 19 घरी झोपत नसते. तुम्ही बघा आता गाडी सुरू करून निघाले,